खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। राज्यातील सुमारे 40 लाख अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत आधीच वितरित करण्यात आली आहे। तसेच आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आता शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण आता तुम्हाला प्रति हेक्टरी तब्बल 17,500 रुपयांपासून ते 20,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यातील 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरणासाठी सरकारने मंजुरी दिली आहे। यासोबतच आणखी 11,000 कोटी रुपये वितरण करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आता प्रश्न असा आहे की कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार, कधी मिळणार आणि किती मिळणार? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मी या लाभासाठी पात्र आहे का, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सध्या अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची तातडीची गरज आहे। या विषयाकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मदत देण्याची घोषणा आधीच केली होती, परंतु अपेक्षेप्रमाणे ही रक्कम वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नव्हती। डिसेंबर महिन्यात पीक विम्याचा हप्ता मिळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते, कारण त्या काळात अनेक शेतकऱ्यांना आर्थिक आधाराची नितांत गरज होती, परंतु प्रत्यक्षात हेक्टरी 1,500 रुपये तर दूरच 1 रुपयाही खात्यात जमा झाला नाही। डिसेंबर महिना संपून गेला, जानेवारीही बराच पुढे सरकली, तरीसुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। मात्र अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी गुड न्यूज आहे। ती कोणती, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा ठरणार आहे, कारण सरकारने आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा 3 टप्प्यात वाटप सुरू केले आहे। ही 100% खरी आणि अधिकृत माहिती आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितले जाईल की पीक विमा तुमच्या खात्यात येणार की नाही, येणार असेल तर कधी येणार आणि प्रति हेक्टरी किती रक्कम मिळणार। तुमच्याकडे 2 एकर, 4 एकर किंवा 5 एकर जमीन असली तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांमध्ये एकच प्रश्न सतत विचारला जात होता, आपल्याला खरंच पीक विमा मिळणार का आणि मिळणार असेल तर कधी? काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, तर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत 1ही रुपया जमा झालेला नाही। जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर का जमा झाले नाहीत आणि काय करावे लागेल हेही आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे। तसेच काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीक विमा जमा झाला असेल तर सरकारने त्यासाठी पुन्हा वाटपाची प्रक्रिया ठरवलेली आहे। संपूर्ण आणि सविस्तर माहिती देण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वाची शेतीविषयक माहिती तुम्हाला नियमित मिळत राहील। शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या स्वरूपात प्रति हेक्टरी 17,500 ते 18,000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आता पुढील मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत। कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते अपात्र ठरले आहेत, कोणत्या जिल्ह्यांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे आणि पैसे नेमके कधी खात्यात जमा होणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिली जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व शेतकरी बांधवांसाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। 2025 मध्ये अतिवृष्टी, पूर, घरांची पडझड, जनावरांचे नुकसान, पीक वाहून जाणे, शेतजमीन खराब होणे अशा सर्व पार्श्वभूमीवर सरकारने 31,000 कोटी रुपयांचे भरीव पॅकेज जाहीर केले आहे। या पॅकेजमधून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पुढील रब्बी हंगामासाठी आर्थिक मदत दोन्ही दिल्या जाणार आहेत। ही रक्कम पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा पद्धतीने थेट खात्यात जमा केली जाणार आहे।
शेवटी शेतकरी बांधवांनो, जिल्हानिहाय यादी आणि टप्प्यानुसार सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा, जेणेकरून ही माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.